बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर घडामोडी बघूयात। बाळूमामा मंदिरामध्ये धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांनी केलेला आणखी एक कारनामा समोर आलाय। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ नेमताना तो केवळ एका साध्या अर्जावर नेमला गेला असं समोर आलेलं आहे। संजीत कदम यांना ही ऑर्डर साध्या पेनने लिहून एका साध्या कागदावर दिली गेली अशी धक्कादायक माहिती समोर येते। याच ऑर्डरचा आधार घेत संजीत कदम अद्यापही सीईओ म्हणून कार्यरत आहे। त्याच्याकडे ना शैक्षणिक पात्रता आहे ना अनुभव आहे, मात्र असं असतानाही त्याची केलेली नेमणूक वादात ठरलेली आहे। या नेमणुकीमध्ये कोणता अर्थ दडला होता याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होते आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होते। सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय आणि याच संदर्भात आज सुनावणी होते आहे। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलेलं आहे। या पत्रामध्ये निवडणूक आयोगानं पक्ष घटनेतील बदलांबाबत कागदपत्र सादर करा असे निर्देश दिलेले आहेत। पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक ती कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पत्र लिहिलेलं आहे। सुनेत्राताईंना निवडणूक आयोगानं असं म्हटलंय की जे काही बदल केले गेलेले आहेत त्या सगळ्या बदलांबाबत निवडणूक आयोगाकडे माहिती त्यांनी मागितलेली आहे। राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची माहिती मागवण्यात आलेली आहे। पक्षाचे घटक कोणकोणते आहेत तेही कळवा असंही सांगितलं गेलंय। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काय नेमकं म्हटलंय ते बघूया। निवडणूक आयोगानं सुनेत्राताईंना पत्र पाठवलंय। निवडणूक आयोगानं 27 जुलै 2026 ला हे पत्र पाठवलेलं आहे सुनेत्राताई पवार यांना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार असल्यामुळे त्यांना हे पत्र गेलेलं आहे। पक्ष घटनेतील बदलांबाबतची कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असं या पत्रात म्हटलंय। 26 फेब्रुवारी 2026 ला राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत। या बदलाबाबतची वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। तर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणकोणती कागदपत्र मागितली आहेत ते सुद्धा एकदा बघा। कलम 6 अन्वय पक्षाचे घटक कोणकोणते आहेत ते स्पष्ट करा। कलम 6 मध्येच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारी समिती याच्याविषयीची माहिती, राज्य आणि जिल्हा कार्यकारिणी याबाबतची माहिती, प्राथमिक सदस्यत्व कसं आणि कुणाला दिलं जातं, पक्षाचं प्राथमिक सदस्य कुणाला मानलं जातं, राज्य कार्यकारिणी कोणती आहे कलम 12 अन्वय, राज्य कार्यकारिणीमध्ये कुणाचा समावेश होतो, कलम 32 मध्ये कलम 36 मध्ये नेमकं काय आहे,